Hello everyone, myself Gulab Thumbre and welcome to the channel Edyon Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बायोमॉलिक्युल्स चॅप्टर स्टार्ट केला होता आणि पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण म्हणजे काही मेथडसुद्धा बघितल्या होत्या केमिकल कंपोजिशन कसं ॲनालाइज करायसाठी. त्याचं एक शॉर्टमध्ये रिव्हिजन घेऊया. त्यानंतर मग आपण परत आज आपण अमायनो ॲसिड बघणार. ओके, काय काय होतं तर सपोज एक व्हेजिटेबल असे हे घेतलं, त्यानंतर काय होतं व्हेजिटेबल एक लिव्हिंग कोणती टिश्यू घेतली, मग त्यानंतर ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिडमध्ये त्याला मोर्टर आणि पेस्टल यूज करून ग्राइंड करायचं आणि ग्राइंड करून जे फिल्टर आणि फिल्ट्रेट आणि रिटेंटेड भेटत होतं. ओके, दॅट्स ऑल. आणि त्यानंतर आणखी एक होतं दॅट इज द वेटला जर सपोज ड्राय केलं आपण, ओके ड्राय केलं देन आपण त्याला ड्राय वेट भेटत होतं आपल्याला. आणि ड्राय वेटचं जर सपोज काय आपण केलं बर्न केलं की हे भेटतं काय म्हणतं त्याला ॲश भेटतं. आणि ॲशमध्ये सल्फेट आणि फॉस्फेट हे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स भेटतात. दॅट्स ऑल. लेट्स स्टार्ट आवर टुडेज मेन चॅप्टर. ओके, इज एव्हरीथिंग क्लिअर? बऱ्याच स्टुडंटला हा चॅप्टर थोडासा म्हणजे समजत नाही. आय होप की या लेक्चरनंतर हा चॅप्टर तुम्हाला म्हणजे या चॅप्टरमध्ये कधीच काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, जस्ट बी कनेक्टेड विथ दिस चॅनल ओनली. ओके, लेट्स स्टार्ट. अमायनो ॲसिड्स. अमायनो ॲसिड्स आपला आजचा मेन टॉपिक आहे. अमायनो ॲसिड्स आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स containing an amino group and an acidic group as substituents of same carbon, that is alpha carbon. म्हणजे सपोज हा एक कार्बन आहे. कार्बनची व्हॅलेन्स किती असते? 4. कार्बन म्हणजेच काय? हे 4 बॉन्ड तयार करणार. दॅट्स 4 बॉन्ड तयार करतो, राईट. मग एक तर असणार ॲसिडचं दॅट इज COOH. अमायनो ग्रुप दॅट इज NH H2N. Okay, that's the alkyl group and here hydrogen. Okay, that's all. They are called alpha amino acids. That is the म्हणजे इकडं अमायनो ग्रुप लागला आहे आणि इकडं पण कार्बोझाइल ग्रुप, दॅट इज द 2 फंक्शनल ग्रुप आहे. सो अल्फा अमायनो ॲसिड्स दे आर सबस्टिट्यूटेड मेथड. म्हणजे सपोज CH4 म्हणजे काय असते? मिथेन. मग ह्याचे 4 हायड्रोजन असणार ना, म्हणजे इथले 3 हायड्रोजन सबस्टिट्यूट झाले. सो दे आर सबस्टिट्यूटेड मिथेन. याचा अर्थ असा आहे की हे 4ही हायड्रोजन म्हणजे 3 हायड्रोजन सबस्टिट्यूट झाले, म्हणजे दॅट इज द सबस्टिट्यूटेड मिथेन. देअर आर 4 substituent groups occupying 4 valence solution. These are hydrogen carboxyl group, amino group and variable R group. Okay, that is the carboxyl yes, carboxyl group, hydrogen, amino group, and that is the alkyl group. Okay, based on R, yes, nature of R, they are amino acids. There are many amino acids. Okay, many, however, those which occur in proteins are only 20. Yes, 20 types. Okay, that's the R group in this proteinaceous amino acid could be hydrogen. Yes, suppose हे आपण स्ट्रक्चर बघूया. तर सपोज एवढा पार्टला काय करूया आपण, समजूया की हा एवढा पार्ट आहे ना, एवढा पार्ट आपण समजूया की X. ओके, X R. ओके, मग इथं जर R काय असेल, सपोज हायड्रोजन असेल. काय म्हणले? R इन दिस कुड बी हायड्रोजन असेल ना, देन दॅट इज कॉल्ड एज ग्लायसिन. ओके, ग्लायसिन. ओके, that is amino acid is called as a glycine. Suppose the X आणि इथं R काय? मेथाइल ग्रुप म्हणजे CH3, that is called as a alanine. ओके, दॅट्स ऑल. आणि इथं त्यानंतर काय म्हणतं? हायड्रोक्सी CH2OH. X CH2OH जर असेल देन दॅट इज कॉल्ड एज अ सिरीन. CARINE. You can see here maybe yes, serine CH2OH. Glycine H, CH3 and CH2OH, that is the serine. Okay, think clear? That's all.
त्यानंतर काय म्हणतं आहे, हे झालं म्हणजे काय म्हणतात आर काय आहे त्याच्यावरून डिपेंड होतं. ओके, दॅट्स. नंतर द केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमायनो ॲसिड्स आर इसेन्शियली अमायनो आर फंक्शनल ग्रुप. ओके, बेस्ड ऑन नंबर ऑफ अमायनो अँड कार्बॉक्सिल ग्रुप्स, म्हणजे अमायनो आणि कार्बॉक्सिल ग्रुप्स काय काय त्याच्यावरती ॲसिडिक, म्हणजे ॲसिडिक आहे का हे. सपोज आपण कार्बन घेतला, वेट हां, जस्ट 1 मिनिट. सपोज हा कार्बन घेतला आपण आणि काय काय होतं, कार्बनमध्ये काय H3N प्लस. ओके, तर CH, तर R, COOH, जस्ट 1 मिनिट. ओके, ठीक आहे, दॅट्स ऑल. ओके, मग इथं काय आहे, इथं प्लस आहे म्हणजे ऑब्वियसली हे येस, दॅट्स दी, म्हणजे ह्याच्यामध्ये काय हायड्रोजन इथं गेनिंग कॅपॅसिटी. ओके, दॅट्स दी ॲसिडिक आहे. ॲसिडिक म्हणजेच pH काय म्हणतात, pH इज लेस. दॅट्स दी pH इज लेस, म्हणजेच हायड्रोजन ते जास्त आहेत ना, हायड्रोजन जास्त आहेत. NH2 म्हणजे काय म्हणतात, NH2 अमायनो ग्रुपमध्ये हायड्रोजन जास्त आहे, सो दॅट इज द pH कमी. ओके, म्हणजे pH इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू हायड्रोजन. ओके, दॅट्स ऑल. हे काय, सपोज दिस इज ॲसिडिक, दिस इज न्यूट्रल अँड दिस वन इज द बेसिक. दॅट्स ऑल. ॲसिडिकचे एक्झाम्पल काय, ग्लुटामिक ॲसिड. ॲसिडिकचं एक्झाम्पल ग्लुटामिक ॲसिड, बेसिकचं लायसिन अँड न्यूट्रलचं फेलिन. ओके, दॅट्स ऑल. बस तसा याद रखने का है. ओके, जस्ट 1 मिनिट. येस, काय काय होतं, ॲसिडिकचं एक्झाम्पल काय, ॲसिडिकचं ग्लुटामिक ॲसिड. ओके, ग्लुटामिक ॲसिड. त्यानंतर ह्याचं बेसिकचं एक्झाम्पल काय, बेसिकचं एक्झाम्पल लायसिन. ओके, आणि ते जर न्यूट्रलचं बघितलं ते न्यूट्रलचं एक्झाम्पल इज द फॅलिन. ओके, ॲसिडिकचं ग्लुटामिक ॲसिड, बेसिकचं लायसिन आणि न्यूट्रलचं फॅलिन. ओके, सिमिलरली देअर आर ॲरोमॅटिक अमायनो ॲसिड्स. ॲरोमॅटिक अमायनो ॲसिड्स हे लक्षात ठेवायची, टायरोसिन, फिनाइलॅलानिन आणि ट्रिप्टोफॅन. येस, ट्रिप्टो. दॅट्स ऑल. होप एव्हरीथिंग इज क्लिअर. लेट्स रिवाइज इट. ओके, काय होतं म्हणजे लक्षात ठेवायचं असं. येस, कार्बनचे एका साईडला कार्बॉक्सिल ग्रुप COOH, एका साईडला अमायनो ॲसिड दॅट इज NH2 आणि अल्काइल ग्रुप आणि हायड्रोजन. ओके, आणि सपोज हा आर जर हायड्रोजन असेल देन ग्लायसिन, आणि जर मिथाइल ग्रुप असेल देन अलॅनिन, आणि जर हायड्रॉक्सिल ग्रुप असेल दॅट इज CH2OH असेल देन सिरिन. आणि ॲसिडिक हे असतं ना, बेस्ड ऑन नंबर ऑफ ॲसिडिक असेल देन ग्लुटामिक ॲसिड, बेसिक असेल देन लायसिन, आणि न्यूट्रल असेल देन व्हॅलिन. आणि मग ॲरोमॅटिक अमायनो ॲसिड कोणकोणते, टायरोसिन, फिनाइलॅलानिन आणि ट्रिप्टोफॅन. ओके, बस एवढं लक्षात ठेवायचं. काय काय, एक आर ग्रुपच्या बेसिसवरती, आणि हे काय म्हणतात नंबर ऑफ अमायनो ॲसिड्स अँड कार्बॉक्सिल ग्रुप किती आहेत त्याच्यावरती. दॅट इज ॲसिडिकचं ग्लुटामिक ॲसिड ऑब्वियसली, आणि बेसिकचं लायसिन आणि न्यूट्रलचं फॅलिन. दॅट्स ऑल. ॲरोमॅटिक ॲसिड्स हे 3 लक्षात ठेवायचे. बस एवढं लक्षात ठेवायचं. आणि हे स्ट्रक्चर तर असं पण लक्षात राहतं. आणि दॅट इज द झिटर आयन म्हणजे इकडं प्लस मायनस, इथं ऑब्वियसली चार्ज 0. दॅट्स ऑल. आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर. Thank you so much. Bye bye.